विठ्ठल विठ्ठल हो, आपल्या दुःखाला कारणीभूत आपलं पूर्व संचित आहे. म्हणून तुकोबरा सांगतात, बाबांनो, दुसऱ्यावर रुसण्यात काही अर्थ नाही. पण मी सांगितलं, काही माणसं देवावरही रुसतात. आपल्याला एक भक्त मालिकेतली कथा सांगतो. सजन कसाई नावाचे एक थोर भक्त होऊन गेले. मी कशा करता उदाहरण सांगतो, हे एक मर्म ध्यानात घ्या. आपण सदाचरणाने जीवन जगत असतानाही आपल्या जीवनात जर दुःखाचा भोग घडला तर हे आपल्या पूर्व कर्माचं फळ आहे, त्या संचिताचं फळ हे लक्षात घ्यावं आणि आपला परमार्थपथ नेटाने चालू ठेवावा. याकरता मी उदाहरण सांगतोय. आपल्या भोगाला कारणीभूत आपलं पूर्व कर्म आहे. म्हणून या प्रकारे सजन कसायचं उदाहरण याकरता मी आपल्याला देतो आहे. जगन्नाथपुरीच्या यात्रेला चालले, पायी पायी प्रवास, एका गावी मुक्काम. जिथे उतरले त्या घरी पती पत्नी दोघेच जण होते. सजन कसाई खूप सुंदर होते, देखणे होते. सजन कसायला पाहिल्यानंतर त्या गृहस्थाची पत्नी ही मोहित झाली. मध्यरात्रीच्या सुमाराला ती सजन कसायाच्या खोलीकडे गेलेली आहे आणि सजन कसायाला जाग केलं आणि म्हणते आहे, माझी इच्छा पूर्ण करा, माझी काम वासना पूर्ण करा. परंतु सजन कसायाने स्पष्ट उत्तर दिलं की हे माते होऊ शकणार नाही. हे वाईट शब्द तू बोलू नको, तू जा. जसं तुकोबाराने म्हटलंय की नाही, जाई ओ तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव. हे माते तू जा, आम्ही विष्णुदास त्या प्रकारचे नाही. ते म्हणते, नाही नाही, माझी इच्छा आहे, तुम्ही पूर्ण करा. त्यावेळेला सजन कसं म्हणते, अगं तुला जर इच्छा आहे तर तुझा पती आहे, जा तुझ्या पतीकडून तू इच्छा पूर्ण कर, आम्ही विष्णुदास त्या प्रकारचे नाही. तेव्हा ती म्हणू लागली, तुम्ही विष्णुदास ना, हरिभक्त ना, मग तुम्हाला नाथ महाराजांचं प्रमाण पाठ आहे का? एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. लोक संतांच्या प्रमाणाचा कुठं वापर करतील हे सांगता येणार नाही. संत हे काय घाणेरडे वाईट मनोरथ पूर्ण करतात का? आणि असे मनोरथ पूर्ण करणारे कुठे संत असतात का? परंतु अशांच्या पाठीमागे लोक संत म्हणून लागतात, हेच दुर्दैव आहे. तर या प्रकारे विष्णुदास त्या प्रकारचे नाहीत. सजन कसाई म्हणतात, आम्ही त्या प्रकारचे नाहीत. माते हे शब्द वाईट तू उच्चारूही नको, जा तुझा पती आहे. तिला असं वाटलं, आपल्या पतीची यांना भीती वाटते म्हणून इच्छा पूर्ण करत नाही. ती लगेच गेली, कोयता घेतला, पती ज्या ठिकाणी झोपला होता तिथे गेली, पतीचं शिर उडवलं. डाव्या हातामध्ये शिर घेतलं, उजव्या हातामध्ये कोयता घेतला आणि आलेली सजन कसायाजवळ म्हणते, तुमच्या आणि माझ्या सुखाचा आडवा कंटक उडवलेला आहे. आता घाबरायचं काही कारण नाही, आता माझी तर इच्छा तुम्ही पूर्ण करा. त्यावेळेला सजन कसाय म्हणतात, माते तू हे काय केलंस? हे कदापि होऊ शकणार नाही. प्राण जायपर्यंत परस्त्री माताच राहणार, यात बदल होणार नाही. आमच्यात घटना दुरुस्तीला वाव नाही. प्राण जायपर्यंत परस्त्री माताच राहणार, यात बदल होणार नाही. तेव्हा हे माते तू जा. तिचा काम अपुरा राहिला, त्याचं पर्यवसान क्रोधामध्ये झालं. ती लगेच पोलीस चौकीवर गेली, फिर्याद नोंदवली आणि सांगते आहे की कोण एक जगन्नाथपुरीचा यात्रिक म्हणून घेतो, त्याला दयेने उतरायला जागा दिली, तो इतका दुष्ट निघाला की त्याने माझ्या पतीची हत्या केली, खून केला आणि माझ्याशी बलात्कार करू पाहत होता. फिर्याद नोंदवली. बाई काय करेल हे सांगता येणार नाही. अहो, देवाला कळत नाही तर इतरांना काय करणार? स्त्रियश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्य. पोलीस लगेच आले, सजन कसायला पकडलं, नेलं. मग ताई बोलूच नका. ते असे सजन कसायला बोलले, का ओ बुवा, तुम्ही देवदेव करताना, परमार्थ करताना, आणि हे धंदे का? 2-2 माळा गळ्यात घातलेले आहेत ना, 1.5 मीटरची पताका आहे ना, मैलावरून दिसेल असा गंध आहे तुमचा, आणि हे धंदे करता का? लोक काय बोलतील हे सापडणार नाही. बुवा फक्त सापडायला पाहिजे कशा. हे वाईट लोक आपल्या जिभेची पारणं फेडून घेत असतात. ठीक आहे, असे लोक असणं चांगलं आहे, म्हणजे बुवा लोक तरी नीट रस्त्याने चालतील, योग्य मार्गाने चालतील. तर त्यावेळेला सजन कसा म्हणतायत, तुम्ही एकतर्फी ऐकून या प्रकारे बोलत आहात. वादी आणि प्रतिवादी दोन्हीची बाजू समजून घेतली पाहिजे. हे सांगते ते सर्व खोटं आहे. घडलेला प्रकार असा आहे, वस्तुस्थिती अशी आहे. हीच माझ्याकडे आली, माझी इच्छा पूर्ण करा म्हणून लागली. मी सांगितलं हे होऊ शकणार नाही. तुझा पती आहे, जर तिलाच काय वाटलं, तीच गेली, तिने
पतीची हत्या केली आणि शीर घेऊन कोयता घेऊन माझ्यापर्यंत आली होती आणि म्हणते कंटक उडवला, तरी मी तिचं मान्य केलं नाही म्हणून तिने हे माझ्यावर ढकलायचं ठरवलेलं आहे. या प्रकारे म्हणते आहे घडलेलं वस्तुस्थितीचा असा आहे. परंतु वकिलांचे युक्तिवाद, एक दिवसाच्या पांथस्था करता कोणी आपल्या पतीचा खून करेल का? वकील काय युक्तिवाद का लावतील सांगता येत नाही. पुढे निर्णय झाला. सजन कसं म्हणतात हे बघा, लक्षात घ्या, जरी तुमच्या कोर्टामध्ये मी दोषी ठरलो तरी एक अंतिम कोर्ट ईश्वराचा आहे. त्या कोर्टात माझ्याच बाजूने निकाल लागल्याशिवाय राहणार नाही की सजन निर्दोष आहे. फक्त त्याला वेळ आहे. ईश्वर के दरबार में देर है लेकिन अंधेर नहीं है. निश्चित तिथे न्याय आहे. इथे आता न्याय नीट नाही, नीट न्याय मिळेलच असं नाही. अहो, योग्य निरपेक्षपणाने शुद्ध आचरणाने राहणाऱ्यांना तुरुंगात ठेवलं जाते आणि भ्रष्टाचार करणारे मंत्री मोकळे बाहेर असू शकतात. तर या प्रकारे आपल्या दरबारात असा विरुद्ध न्याय लागू शकतो, परंतु ईश्वराच्या दरबारामध्ये मात्र याच्यात बदल होऊ शकत नाही. योग्य न्याय तो न्याय, त्याला वेळ लागेल. सजन कसाय म्हणतायत निश्चित मी निर्दोष आहे. वकिलाला थोडस एक त्यातून जरा सत्यांश वाटू लागला, परंतु हत्या दिसते म्हणून त्या पद्धतीने काहीतरी न्याय दिलेलाच पाहिजे आणि तो आपण काहीतरी सौम्य करावा म्हणून न्यायाधीशाने काय केलं, फक्त हात तोडले सजन कसायचे. व ज्या हाताने कृत्य घडलं ते हात तोडावेत म्हणून हात तोडला आणि सजन कसायला सोडलं. तेव्हा सजन कसाय विचार करू लागले, माझ्या जीवनात हा दुःखाचा भोग का? मी काय केलं होतं? माझ्या जीवनात हा भोग का अडला? या सृष्टीचा कोणी नियंता आहे की नाही, शास्त्र आहे की नाही? जो ईश्वर आहे तो ईश्वर काय या बाबतीत असं लक्ष देत नाही. आणि ज्या अर्थी माझ्या जीवनात असा विरुद्ध निकाल घडलेला आहे, माझे हात तोडले गेलेले, याचा अर्थ असा, तो म्हणू लागला धुंद झाला तुझा दरबार. देवा तुझा दरबार धुंद झालेला, तुझ्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे, तू राजीनामा दे आणि मोकळा हो. का? अरे देवा, तुला अंतरंग कळत असताना देखील हे असं का भाव? न सांगता तुम्हा कळू येते अंतर, न सांगताना तुम्हाला अंतर कळतंय. मग माझं अंतर काय झालं नाही का? माझ्या अंतःकरणात इच्छा तरी होती का? संकल्पही नव्हता तर कृती कुठली? मग हा भोग माझ्या जीवनात का? याचा अर्थ देवा तू धड राहिला नाही काय तुझ्या दर्शनाला यायचं? फिरले तिथून पाठीमागे, परंतु पुन्हा विचार करू लागले, नाही देव कोणाचंच वाईट करत नाही तर भक्ताचं वाईट करेल का? नाही नाही आपण जाऊच दर्शनाला. पुन्हा फिरले. पुन्हा फिरल्यानंतर ती बाई दिसायची, ते पोलीस दिसायचे, ते न्यायाधीश दिसायचे, हात तुटलेले दिसायचे. मग हे इतका धडतंय, मग देव काय झोपलाय का काय? त्याच्या दर्शनात जायचं, पुन्हा फिरायचे, देवावर रुसायचे. परंतु शेवटी निर्णय घेतला, काय नाही एकदाच जाऊच आपण तिथे आणि त्याला जाब विचारू की हे असं का, आणि मग त्याला कायमचा राजीनामा देऊ. म्हणून सजन कसाई गेले जगन्नाथपुरीला, पण बगीच्यात थांबले. देवा मी तुझ्या मंदिरात येणार नाही, तुला गरज असेल तर तू इकडे, मी नाही मंदिरात येणार. रुसलेले देवावर सजन कसाई. जगन्नाथ भगवान आले बा बगीच्यामध्ये, पालखी घेऊन आले आणि म्हणताय सजना मी आलेलो आहे, उठ डोळे उघडून पहा. त्यावेळेला सजन कसायने पाहिलं, जगन्नाथ भगवान नतमस्तक झाले, पण खालीच मान घालून राहिले, पाहिनात का बोलेनात. जगन्नाथ भगवान म्हणतात सजना का बोलत नाही, का पाहत नाहीस? बोलण्याची इच्छा नाही, म्हणजे पाहण्याची इच्छा नाही. का? हे बघ त्याचं प्रतीक हे. अरे का माझे हात तुटले जावेत, का माझी निर्वत्सना व्हावी, का मला दोषी ठरवलं जावं? देवा तू जर शास्त्र नियंता आहे तर माझ्या जीवनात हा भोग का घडला सांग. म्हणून इच्छा नाही. भगवान म्हणतायत सजना तुझ्या जीवनात हा भोग घडला ना, तो तुझ्या संचिताशिवाय नाही. तुझ्या भोगाला कारण तुझं पूर्व कर्म आहे. म्हणजे मला आठवतं तसं मी वाईट काय केलं नाही, त्याच्या अगोदरच आहे. तुला जे आठवत ना त्याच्या अगोदरच आहे, न आठवतंय ते. म्हणे असं सांग काय घडलं माझ्या जीवनामध्ये. देवाने काय केलं माहितीये, त्याची मागच्या जन्माची व्हिडिओ कॅसेट लावून दाखवली. बघ हे काय आहे. तर असे सजन कसे चाललेले होते, समोरून गाय येत होती. म्हणे आहे ना हे चाललेले तुम्ही आहात, ती समोरून गाय येते आहे. गायच्या पाठीमागे कसाई लागलेला दिसतो ना, हो तो कसाई आहे. तो ओरडत होता किंवा अडवा त्या गायला, अडवा त्या गायला. तुम्ही लक्षात घेतलं नाही हा कसाई एका शेतकरी आहे. तुम्ही त्या गायीला अडवलं,
तो कसाही आला, गायीला घेऊन गेला. गायीला घेऊन गेल्यानंतर त्याने काय पूजा केली असेल, हार घातला असेल? नाही. त्या कसाईने गायीची हत्या केली. सजना सांग, त्या गायीच्या वधाला कारणीभूत कोण? गाय आपल्या प्रयत्नाने सुटून चाललेली होती, परंतु तू तिला अडवलं, त्यामुळे तिची हत्या घडली. तर ती जी गायीनं जिची हत्या घडली तीच झाली ही बाई. ज्या बाईने तुझ्या भोवती सर्व केलं ना, ही ती गायी, ती या जन्मात झाली ही बाई. आणि ज्या कसाईने तिला मारलं होतं ना, तो झाला या जन्मात तिचा पती. मागच्या जन्मामध्ये कसायाने त्या गायीला मारलं होतं, म्हणून या जन्मात हीने त्याला मारलं. दोघांचा प्रश्न मिटला. राहिला त्या प्रकरणातलं तू काय केलं होतं? त्या गायीच्या गळ्याला मिठी मारून अडवलं होतं, म्हणून ज्या हाताने तू अडवलं ते हात तुझे तोडण्यात आले. मग सांग, तुझ्या या भोगाला कारणीभूत जर तुझं पूर्व कर्म आहे, संचित आहे, तर माझ्यावर का रुसतोस? म्हणून आपण देवावर रुसू नये, अगर कोणावरही रुसू नये, असं तुकोबारा स्पष्ट इथे 3ऱ्या चरणात सांगतात. आणि का रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया, म्हणवनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंद वेळो वेळा. या प्रकारे तुकोबाराने सांगितल्यानंतर एक रसमलाला महाराज हे सगळं सांगितलेलं पटलं, मला कळलं, डोक्यातही शिरलं. फक्त एक डोक्यात मात्र बसतच नाही. काय? आमचा भोग जर आमच्या पूर्वकर्मानुसार आहे, तर हे म्हणावा गोविंदू वेळोवेळा हे टुमणं आमच्या पाठीमागं कशाला? कशा करता आम्ही ते भजन करायचं? भोग जर आमच्या पूर्व कर्मावर अवलंबून आहे, तो जर चुकतच नाही, भोगावा जर लागणार आहे, तर हे गोविंदाचं वेळोवेळा भजन का करायचं? त्याच्यावर का हे आपण अवलंबून राहायचं, विसंबून राहायचं? कशा करता त्याचं भजन करायचं? तुकोबारा म्हणतात, एक लक्षात घे, मी वेळोवेळा गोविंदाचं भजन तुला करायला का सांगतो, तर तो गोविंद जबाबदारी पार पाडणार आहे, तो लक्ष घालणार आहे, तो निश्चित याच्यात काय घडवू शकतो. म्हणे काय घडवेल? तुम्ही त्याच्यावर सर्वस्वी भार घाला तर खरं. तुम्ही त्याच्यावर भार घातला की तो नारायण तुमचा कैवारी होईल. हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगताय. तुका मने भार घातली यावरी, तुका मने भार घातली यावरी, तुका मने भार घातली यावरी, तुका मने भार घातली यावरी. होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, मनवुनी मनी मानून खेळू, मनवुनी मनी मानून खेळू. होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, मनवुनी मनी मानून खेळू, मनवुनी मनी मानून खेळू, मनवुनी मनी मानून खेळू. तुकोबारा म्हणतात, त्याच्यावर जर भार घातला तर तो नारायण तुमचा कैवारी होईल. तुका म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण. त्याच्यावर भार घातल्यानंतर तो नारायण तुमचा कैवारी होईल. त्याच्यावर भार घातला की तो उपेक्षा करत नाही. तुका म्हणे तया भार घातलिया उपेक्षना दया सिंधू माझा. तो दया सिंधू परमात्मा उपेक्षा करत नाही. त्याच्यावर आपण भार घातला की तो सर्व कैवार घेतो. मी माझा सर्व भार त्याच्यावर घातलेला आहे. घालून या भार राहिलो निश्चिंती. त्यामुळे माझी सर्व जबाबदारी तो पार पाडतोय. कुटुंबाची सेवा तोच करी आमच्या. घेतला सकळ भार माझा विठ्ठले. म्हणून या प्रकारे त्याच्यावर भार घातला की तो कैवारी बनतो. तर या प्रकारे तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण. त्याच्यावर भार घातला की तो कैवारी होतो. आता कैवारी होतो म्हणजे नेमकं काय करतो, या महत्वाच्या मार्मिक विषयाचा आपण विचार करू. तत्पूर्वी सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करा. हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन करा. विठोबार त्याच्यावर भार घातला म्हणजे तो कैवारी होतो. कैवारी होतो म्हणजे नेमकं काय करतो, या मार्मिक विषयाचा थोडा विचार सांगायचा तो असा. एक तर भक्तावर येणारं संकट भगवान आपल्यावर घेतो.
हा एक याचा अर्थ. निर्वाणे गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू ने दे. आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळासी बिडे. सुख ठेवे आम्हासाठी दुःख आपणची घोटी. म्हणजे भक्तावर येणारा संकट भगवान आपल्यावर घेतो. एक तर दूर करतो किंवा आपल्यावर घेतो. योगक्षेम त्याचा जाणे जड भारी. वाट दावी करी धरून या. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आली आघात निवारण. आलेले आघात तो निवारण करतो. काहीच साकडे पडू नेदी. नेदी दुःख देखो दासा नारायण. या प्रकारे अगर भगवान ते आपल्यावर घेतो. मीराबाईला विषाचा प्याला पाठवला. मीराबाई विष पिते. विष पिण्याची प्रक्रिया मीराबाईच्या तोंडाला घडते. परंतु प्रत्यक्ष विष प्राशन केलं कोणी? देवाने. मीराबाईसाठी घेतो विष प्याला. मीराबाईसाठी प्याला तो विषाचा. म्हणजे भक्तावरचं संकट एकतर तो दूर करतो किंवा एकतर आपल्यावर घेतो. त्याला त्याची बाधा काही होऊ देत नाही. लाभ पुढे करी घात नारायण वारी. घात नारायण वारी. घात नारायण वारी. घात नारायण वारे. येणारे घात अघात काय असतील ते भगवान दूर करतो. घात अघात निवारी. छाया पितांबरे करे. या प्रकारे भगवान त्याचा कैवारी होतो. तर तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. कोणी म्हणेल की तुम्ही तर पहिल्या चरणाच्या विचारात सांगितलं की तो हरी आला काय न हर आला काय, तो आपलं बदलू शकत नाही, त्यालाही त्याचा भोग चुकत नाही, मग आपला कसा काय तो चुकवणार? तर याचं उत्तर असं आहे, त्याचा तो चुकवूही शकतो परंतु मुद्दाम चुकवित नाही. तो म्हणतो मी केलेला कायदा मी मोडणार नाही. या सृष्टीच्या नियमनाकरता, सृष्टीच्या संरक्षणाकरता, सर्व व्यवस्था चालण्याकरता मी नियम घालून दिलेले आहेत. मग मी इथे आलो ना तर त्या नियमाचं मी पालन करणार आणि सर्व जनतेला एक लोकसंग्रहाच्या दृष्टीने लक्षात आणून देणार की बा मी केलेलं कर्म जर मला भोगावं लागतंय, मलाही जर चुकू शकत नाही का तुम्हाला चुकणार आहे का? म्हणून तुम्हाला ते भोगावंच लागणार. हे जनतेच्या लक्षात येण्याकरता देव स्वतः ते कर्म भोगून दाखवतो. लोकसंग्रह मेवापी. भगवंताने म्हटलंय नमाम कर्माने लिंपंती नमे कर्म फले स्पृहा माम कर्माने न लिंपंती. मला कर्म स्पर्श करू शकतही नाही, परंतु तरी भगवान लोकसंग्रह करता ते कर्म स्वतः भोगतो. स्वतः तो टाळूही शकतो. तो देव आहे. जीव टाळू शकत नाही. जीव हा प्रतिबंधाने युक्त आहे. जीव हा परावलंबी आहे, परतंत्र आहे. देव हा स्वतंत्र आहे. जर तो देव कर्म टाळू शकणार नाही तर तो देव ठरणार नाही, तो जीव ठरेल. देव हा स्वतंत्र टाळू शकतो पण टाळत नाही, केवळ लोकसंग्रह करता. म्हणून फक्त करतो काय ते भक्ताच्या निदर्शनास आणून देता, आम जनतेच्या निदर्शनास आणून देता स्वतः भोगतो. आणि भक्ताच्या बाबतीत मात्र तो भक्तावर विघ्न येऊ देत नाही, दूर करतो आणि आपल्यावर घेतो. म्हणून तुकोबारा म्हणतात होईल कैवारी नारायण. याकरता तुम्ही कसलाय भोग आला तरी खेद मानायचा नाही. म्हणावनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदो वेळोवेळा. ज्यांनी आपल्याला हे मार्गदर्शन केलं त्यांचे एक वेळ भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हो भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते मने समाधान म्हणून मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदो वेळोवेळा. एक महत्वाचा आणखी विषय आपल्याला सांगतो. या सर्व विषयावरून आपल्या एक लक्षात आलं असेल की तुकोबाराने भोगाच्या बाबतीत आपलं संचित कारण सांगितलेलं आहे. त्यामुळे काही लोकांचा असा गैरसमज आहे आणि ते म्हणतात तुकोबाराने जगाला प्रारब्धवाद शिकवला. संचित प्रारब्ध हे सांगून लोकांना आळशी करून ठेवलेलं आहे. या प्रकारे प्रारब्धवादी होते तुकोबाराय असं सांगतात. परंतु याचा अर्थ तुकोबाराय प्रारब्धवादी होते असे नाही. तुकोबाराय प्रयत्नवादी होते. तुकोबाराने प्रारब्धवाद शिकवला आणि प्रयत्नही शिकवलेला आहे. जिथे
प्रयत्न करायलाच पाहिजे. जिथे प्रयत्नाचा उपयोग होऊ शकतो तिथे तुकोबाराने प्रयत्नाची शिकवण दिलेली आहे. आणि जिथे प्रयत्न चालू शकत नाही तिथे भोगाला कारणीभूत संचित सांगितलेला आहे. भोग जो घडतो तो संचितानुसार, त्यात बदल करू शकत नाही. म्हणजे प्रारब्धवाद जो शिकवला तुकोबाराने तो भोगाच्या बाबतीत शिकवला, कर्तृत्वाच्या बाबतीत प्रारब्धवाद शिकवला नाही. कर्तृत्वाच्या बाबतीत तुकोबाराने चेतना दिलेले, प्रेरणा दिलेली. अरे बाबांनो, उठा, कर्तव्याला लागा. संचित शब्द इथे आणू नका, माझ्या दैवात नाही असं म्हणू नका. येथे नघली आड संचित असा शब्द नाड. उठ, अरे बीज वाढवे, बीजाने बीज वाढव. बी आहे घरामध्ये, घे, पाभार जोड, पेर आणि एका पायलीचे 10 पोती कर, वाढ कर. प्रयत्नाला जोर दिलाय. संचित शब्द इथे आणू नको या प्रकारे म्हटलेला आहे. अरे बाबा, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी, असाध्य ते साध्य करीता असा कारण अभ्यास होतो काय म्हणे. म्हणजे कर्तृत्वाला जिथे वाव आहे तिथे तुकोबारांनी प्रयत्नाची, कर्तृत्वाची शिकवण दिलेली आहे. आणि भोगाच्या बाबतीत मात्र प्रारब्ध सांगितलेलं आहे. भोगात तुम्ही बदल करू शकत नाही. भोग हा पूर्वकर्मानुसार घडणार आहे, तिथे प्रारब्ध शिकवलेला आहे. आणि कर्तृत्वाच्या बाबतीत चेतना दिलेली आहे. भोगणे ते फळ संचिताचे म्हटले तुकोबारांनी, करणे ते फळ संचिताचे असा पाठ नाही. भोग हे संचिताचं फळ आहे, करण्यात तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही करू शकता. म्हणून तुम्ही आता एक लक्षात घ्या, मागचे भोग तर आपण आता टाळू शकत नाही. मग आपल्या हातात काय? आता आपल्या हातात एक आहे, इथून पुढे काय करायचं हे आपल्या हातात आहे. काय भोगायचं हे आपल्या हातात नाही, पण काय करायचंय आपल्या हातात आहे. असे वाईट भोग येऊ नये असं वाटतं ना, तर पूर्वीच्या कर्मानुसार जो संचितात स्टॉक झालेला आहे ना भाग, तो भोगावाच लागणार आहे, त्याच्यात बदल होणार नाही. पण आता जर तुम्ही चांगले करत राहिलात तर मागचा स्टॉक भोगून संपला जाईल आणि तुम्ही नवीन जो स्टॉक तयार करता तो तुम्हाला पुढे सुख दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता करण्यात आपल्याला वाव आहे, करण्यात आपल्याला स्वातंत्र्य आहे. आपण जे करायचं ते आज करू शकतो. काय भोगायचं हे आपल्या इच्छेवर नाही, पण काय करायचं हे आपल्या इच्छेवर आहे. आता या भर कीर्तनामध्ये एखाद्या पठ्ठ्याच्या मनात आलं, या बोला शिव्या द्यायच्या, अजून का कीर्तन सोडत नाही. शिव्या द्यायचं एखाद्याच्या मनात आलं, मला सांगा त्याला शिव्या देता येतील की नाही? येतील. मग दिल्याच पाहिजेत का? नाही, देऊही शकतो. आणि न द्यायचं मनात आणलं तर थांबवू शकतो. म्हणजे शिव्या देणं न देणं त्याच्या इच्छेवर आहे. पण शिव्या दिल्यानंतर कार्यकर्त्यांचा मी मार खाणार नाही हे त्याच्या इच्छेवर नाही. मार खायचा का न खायचा तुझ्या इच्छेवर नाही, कार्यकर्त्यांचा मार तुला खावाच लागणार. कीर्तनात विक्षेप तू करतो ना, कार्यकर्ते गप्प बसणार नाही. शिव्या देणं न देणं तुझ्या इच्छेवर आहे, पण मार खाणं न खाणं हे तुझ्या इच्छेवर नाही. ते कशावर आहे? तू काय केलं त्याच्यावर अवलंबून आहे ना. तू शिव्या जर दिलेल्या भर कीर्तनात विक्षेप जर केलेला आहे तर त्या तुझ्या भोगाला कारणीभूत तुझं केलेलं ते कर्म आहे. म्हणून भोग हा तुझ्या इच्छेवर नाही, काय करायचं ते तुझ्या इच्छेवर आहे. म्हणून इथून पुढे आपण आपल्या ध्यानात ठेवावं, आपल्या जीवनात जे दुःखाचे प्रसंग येतात हे आपल्या मागच्या वाईट कर्माचं फळ समजावं. इथून पुढे आपण आता चांगलं करायला लागा. आजपासून निर्णय घ्या की आजपासून प्यायची नाही, दारू प्यायची नाही, मांसाहार करायचा नाही, भ्रष्टाचार करायचा नाही, परस्त्रीगमन करायचं नाही, वाईट कृत्य कोणतीच करायची नाही. वाईट सर्वस्वी टाळा, चांगलं ते करायला लागा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ, एकादशी व्रत, नित्य नामस्मरण, वाट्याला आलं कर्तव्य चोख बजवा, समाजाची सेवा करा, दीनदुःखिताची सेवा करा, देशाची सेवा करा, परोपकार करा, दुसऱ्या करता झिजा, ईश्वराची सेवा करा. या प्रकारे सत्कर्म जर आपण करत राहिलो तर मागचं वाईट आपलं भोगून संपलं जाईल. आणि आता जे आपण चांगलं करतो हे पुढे आपल्याला चांगलं फल दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या दृष्टीने तुकोबारांनी प्रयत्नवादही शिकवलेला आहे. आता आपण प्रयत्नाला लागा, नामचिंतन करा, सत्कर्म करा, समाजाची सेवा करा. या प्रकारे तुकोबारांनी मोलाची शिकवण आपल्याला दिलेली आहे. तेव्हा आपण जीवनात त्यांची शिकवण जर समोर ठेवली आणि तशी जीवनाची जर वाटचाल केली तर निश्चित आपलं पुढे चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. आपण बुडणार नाही, तरणारच तरणार. अहो, ज्यांच्या अभंगाने दगडांना तारलं, सांगा ते अभंग आपल्याला तारणार नाही का? आपल्याला सगळ्यांना माहित आहे, रामेश्वर भट्टाने सांगितलं दगड बांधून ते अभंग बुडवा. वास्तविक देवाने प्रेरणा दिलेली. तुकोबाराय म्हणतात, माझी ही पदरची वाणी नाही, मला देव बोलवायला लावतोय. देवाच्या कृपाप्रसादाने निर्माण झालेली वाणी, परंतु रामेश्वर भट्टाने बुडवायला लागले, दगड बांधून ते बुडवले.
परंतु त्या अभंगाची अशी तारकता की बुडवणाऱ्या दगडांना घेऊन ते अभंग वर आले. जळी दगडासहित वयात आलेल्या देशाला तुकोबरायांनी 13 दिवस अनुष्ठान केलं, अन्नपाणी वर्ज केलं आणि देवाचं अस्तित्व सिद्ध करून देण्याकरता, भक्तीचं महत्व लक्षात आणून देण्याकरता तुकोबरायांनी हे अनुष्ठान केलं. बाल वेशात भगवान समोर आलेले आहेत, वह्याही दगडासहित वर आलेले आहेत. आणि लक्षात ठेवा, आपल्याला जे तुकोबरायांचे अभंग मिळाले तिथे तरल्यानंतर आपल्या वाट्याला आले. ते जर बुडाले असते तर आपल्या वाट्याला आलं नसतं, मग आपणही बुडालोच असतो. ते तरले म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ते जिथे तरले, दगडाला घेऊन तरले, म्हणून उच्च प्रतीच्या दगडावर मार्बलवरच कोणून त्याचं स्मारक मंदिर आपल्याला करायचं आहे. ते कुठं माझ्या गावी नाही, देहूला जिथे गाथा तरला तिथे, जिथे तुकोबरांना बालवेशात देवाने दर्शन दिलं त्या प्रासंगिक प्रासादिक जागेवर या अभंगाचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर करणं चालू आहे. तेव्हा आता इथून पुढे आपण यथाशक्ती त्या कार्याला लागा, सत्कर्म करत राहा, म्हणजे निश्चित आपलं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. जोरात आता ते मंदिर चाललेलं आहे, शिखरं तयार होत आलेली आहे. जवळजवळ 1.5 कोटीचं काम होऊन गेलेलं आहे. मोठं भव्य असं काम आहे. 5 कोटीचा तो प्रकल्प आहे. जागतिक कीर्तीचं मंदिर आहे. आपल्या वारकऱ्यांचं स्वाभिमानाचं केंद्र ते निर्माण होणार आहे. महाराष्ट्राची ती एक अस्मिता स्वाभिमान तो ठरणार आहे. अशा प्रकारचं मंदिर होत आहे. आपण सर्वांनी त्याविषयी आत्मीयता ठेवा आणि या मंदिराला आपलं मंदिर असं समजा. एकाच वाक्यात सांगतो, ज्यांना तुकोबरांपासून आपल्याला काही मिळालंय असं वाटत असेल त्याने या मंदिराला आपलं मंदिर समजा आणि आत्मीयतेने यथाशक्ती या कार्यात सहभागी व्हा. ज्या तुकोबरायांनी आपल्याला प्रबोधन केलं त्यांचं एक वेळ आपण भजन करूया. सर्वजण तुकोबरायांच्या नामचिंतनात सहभागी व्हा. तुकाराम तुकाराम तुकाराम.